नमस्कार, अनुवेद रेसिपीजमध्ये मी अमृता तुमचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत अगदी घरगुती पद्धतीचा परफेक्ट किचन किंग मसाला। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचाही मसाला परफेक्ट होईल। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। हे लागणार आहे किचन किंग मसाला तयार करण्यासाठी साहित्य। या सगळ्या साहित्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। गॅस ऑन करून घ्यायचा आहे। एक पॅन ठेवायचा आहे। पॅन गरम झाला की त्याच्यात 6 चमचे धने टाकायचे आहेत, 2 चमचे साधं जिरं टाकायचं आहे आणि 1 चमचा शहाजिरे टाकायचे आहे आणि हे मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। खूप जास्त भाजायचं नाही, त्याचं फक्त मॉइश्चर जाईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे। भाजून झालेले धने जिरे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। आता उरलेले जिन्नस भाजून घ्यायचे आहेत। काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत 1 चमचा, अर्धा चमचा लवंग, 7-8 हिरवी वेलची, 2 मसाला वेलची, 2 इंच दालचिनी घ्यायची आहे, त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। आता 2 चक्री फूल पण तुकडे करून घ्यायचे आहेत। 2 ते 3 तेजपान घ्यायचे आहेत। आता एक 5-6 मेथीचे दाणे टाकायचे आहेत। हे सगळं भाजून झाल्यानंतर आपण जे धने जिरे भाजून ठेवले होते ते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा गरम करून घ्यायचे आहेत। मसाले पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। आता मसाले सगळे थंड झालेले आहेत। तेजपत्ता हाताने तोडून पाहायचा आहे, त्याचा चुरा होत आहे म्हणजे मसाले चांगले थंड झालेले आहेत। आता हे मसाले एका मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहेत आणि पूर्ण पावडर फॉर्ममध्ये हे बारीक करून घ्यायचे आहेत। ह्या मिश्रणामध्ये आपण 1 चमचा हळद आणि 2 चमचे लाल मिरची पावडर टाकणार आहोत आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता पुन्हा एकदा मसाले बारीक करून घ्यायचे आहेत। मीठ टाकल्यामुळं मसाला जास्त दिवस टिकतो, ही सिक्रेट टिप आहे। पहा किती मस्त मसाल्याला कलर आलेला आहे आणि बारीकसुद्धा झालेले आहेत। तरीसुद्धा आपण हे मसाले थोडेसे चाळणीने चाळून घेणार आहोत। एक चाळण घ्यायची आहे आणि एका ताटामध्ये पूर्ण मसाले हे चाळून घ्यायचे आहेत। चांगल्या पद्धतीने मसाला चाळून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यातले बारीक बारीक कण निघून जातील। मस्त बारीक असा मसाला तयार झालेला आहे आणि छान रंगही आलेला आहे। एका काचेच्या एअरटाईट बर्नीमध्ये हा मसाला भरून ठेवायचा आहे। तयार झाला आहे किचन किंग मसाला। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशा भन्नाट रेसिपी पाहायच्या असतील किंवा शिकायच्या असतील तर अनुवेद रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन टच करा जेणेकरून माझ्या नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग पुन्हा भेटूया एका मस्त अशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।